चलो, तर या सेशनसाठी आपण का उत्सुक होतो आणि हे सेशन का घेतलं ॲक्च्युली ते पण सांगेन. या ग्रुपमध्ये या सेशन दरम्यान खूप नवीन जण पण जॉईन झाले, त्यांना माझा परिचय थोडक्यात करतो. मित्रांनो, माझं नाव निलेश काळे आहे. मी स्वतः एक व्यावसायिक आहे. 2005 साली माझं MBA कंप्लीट झालं आहे आणि तेव्हापासून एखाद वर्ष 1-2 वर्ष कॉर्पोरेटमध्ये जॉब केल्यानंतर मी डायरेक्ट स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे. 2007 ते 2020 पर्यंत हार्ड कोर बिझनेसमॅन आहे. हार्ड कोर म्हणजे मार्केटमध्ये रोज जाणारा, मार्केटमधून रोज पैसे आणणारा. सो तुमच्यासारखाच मी पण पूर्ण वेळ व्यावसायिक आहे. माझं स्वतःचं फूडमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे, जे बीड जिल्ह्यामध्ये आहे, आणि 2020 पासून मी प्युअर कन्सल्टेशनमध्ये आहे. आता दोन्ही बिझनेसचा जो अनुभव एकत्रित झाला, जो की 15-16 वर्षाचा अनुभव होतो, तो अनुभव एकत्र करून मी तुमच्यासमोर उभा आहे. आज घडीला माझ्याकडे 20 ते 22 असे व्यावसायिक आहेत ज्यांचा टर्नओव्हर 1 कोटीपासून 700 कोटीपर्यंत टर्नओव्हर असणारे हे व्यावसायिक आहेत. आता यात हायपर करण्यासारखं काहीच नाही आहे. काही व्यवसाय हे अगदी नवीन सुरू होत झालेले आहेत, काही व्यवसाय अगदी 30 वर्ष जुने आहेत. त्या व्यावसायिकांना कन्सल्टेशन करणे, त्यांना डेली कोचिंग करणे हे माझं काम आहे. बघा, 2-3 प्रकारचे लोक व्यावसायिकांना नेहमी लागत असतात. एक म्हणजे स्पॉन्सर, जो त्या व्यावसायिकाला पैसा देईल. दुसरा असतो मेंटर, जो की कधीतरी दुरून त्याला कोचिंग करतो, गाईड करतो. आणि तिसरा असतो कोच. तुम्ही बघत असाल, क्रिकेटमध्ये कोच असतो, फुटबॉलमध्ये कोच असतो. कोच ही ती व्यक्ती आहे जो ग्राउंडवर त्या व्यक्तीच्या, त्या खेळाडूच्या, त्या व्यावसायिकाच्या त्याच्या बरोबर असते. म्हणजे नेहमी बरोबर असणारी व्यक्ती म्हणजे कोच. तर मी कोच आहे आणि या व्यावसायिकांच्या बरोबर असतो. तर या व्यावसायिकांच्या बरोबर देखील जे अनुभव आलेत, जे सध्या मी घेतो आहे, ते तुमच्यासमोर मांडणार आहे. त्यांच्याबरोबर आम्ही जी ग्रोथ घेतली आहे, आता कित्येक माझे स्टुडंट आहेत ज्यांनी 1000% ग्रोथ घेतली आहे. आता यात दुमत काहीही नाही. यात तुम्ही म्हणाल सर तुम्ही फेकाफेकी करताय वगैरे वगैरे, तर काही नाही. ते क्रिस्टल क्लिअर आहे. माझ्या फेसबुकच्या टाईमलाईनवर तुम्हाला ते सगळे व्यावसायिक दिसतील जे अगदी स्क्रॅचपासून उभे राहिले, त्यांचे टर्नओव्हर अगदी 1000% वाढले. तर आपल्याला ते 1000, 2000, 10 पट वगैरे ह्याची काही गप्पा मारायची गरज नाहीये. आपण क्लिअर काम करू. या 3 दिवसाच्या सेशन दरम्यान, म्हणजे आज उद्या परवाच्या सेशन दरम्यान आपण खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज शिकणार आहोत. आता या स्ट्रॅटेजीज तुमच्या कधी कामी येतील, जेव्हा तुम्ही त्याला अप्लाय कराल, इम्प्लिमेंट कराल. तर तुम्हाला मी या सेशन दरम्यान खूप काही प्रश्न विचारेल. तुम्हाला त्याचा फक्त यस ऑर नो असं टाईप करून उत्तर द्यायचं आहे. काय करायचंय? टाईप करून. मी तुम्हाला जेव्हा बोलायला सांगेल तेव्हा बोला पण, आणि जेव्हा टाईप करायला सांगेल तेव्हा टाईप करून सांगा पण, जेणेकरून मला पण उत्साह येतो की मी बरोबर आहे का नाही. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, तुम्ही या सेशनमधून शिकण्यासाठी एक्साइटेड आहात का? यस ऑर नो. शिकायला तयार आहात? मी फार वाईट शिक्षक आहे. ज्या लोकांनी माझ्याकडून प्युअर कन्सल्टेशन घेतलंय त्यांना पक्का माहिती आहे की मी फार वाईट शिक्षक आहे. कानाला पकडून शिकवतो. त्यामुळे जी लोक शिकायला तयार आहेत त्यांनी फक्त यस म्हणून टाईप करा. त्या सगळ्यांची नावं मला स्क्रीनवर दिसतील. तुम्हाला कोणालाही सोडणार नाही. ठीक? चलो, सगळ्यात पहिल्यांदा एक कॅल्क्युलेशन करायचं. तुमच्याकडे वही पेन आहे, ठीक? एक कॅल्क्युलेशन करायला घ्या. वही पेन घ्या, साधा समोर. कॅल्क्युलेशन असं आहे, लिहा तुमच्या वहीवर 80 लिहिलं, वजा तुमचं आजचं वय. करा, गणित करा. 80 वजा तुमचं वय जे काय असेल ते. जसं माझं वय आहे समजा 40, 80 वजा 40 बरोबर येईल 40. केलं गणित? आता गुणवले करा 52. जे उत्तर येईल त्याला गुणवले 52 करा. उत्तर आलं? ज्याचं उत्तर आलं त्यांना टाईप करून सांगा किती उत्तर आलंय.
80 वजा तुमचं वय गुणवले 52 करा आणि उत्तर जे आलं तर टाईप करा. जे उत्तर आलंय ते कमेंट करा. 2600 आलंय उत्तर. टाईप करा. कोणाकोणाचं उत्तर आलंय पटपट पटपट टाईप करा. 1872. अतिश. ओके. 2236. 2860. हे काय माहिती, हे मी तुम्हाला काय करायला लावलंय, हे मी तुम्हाला जे करायला सांगितलंय ना ते काय आहे. 80 वजा तुमचं वय, जे उत्तर आलं आहे नाही, 80 वजा तुमचं वय गुणवले 52 हे आहेत तुमच्या आयुष्यातले उरलेले आठवडे. जे तुमच्या समोर दिसते ना फिगर, ते तुमच्या आयुष्यातले उरलेले आठवडे आहेत. कसं वाटतं आठवडे बघून? आपल्या जवळ इतकेच आठवडे आहेत. कोणाच तरी माईक ऑन आहे, तो बंद करा प्लीज. जे तुमच्या समोर कागदावर दिसतंय ना, ते तुमच्या आयुष्यातले उरलेले आठवडे आहेत. आपल्या जवळ माईक ऑफ करा. ज्याचा माईक ऑन आहे त्याचा माईक ऑफ करा. ओंके सर प्लीज बघा कोणाचा माईक ऑन आहे. हो सर. हे जे तुम्ही उत्तर घेतलंय ते तुमच्या आयुष्यातले उरलेले आठवडे आहेत. आणि आपल्याला या आठवड्यामध्येच सगळं करून दाखवायचं आहे. आपल्याकडे आपण विचार करतो, यार माझं वय काय आज 35 आहे, 30 आहे, 28 आहे, आपल्याकडे खूप दिवस बाकी आहेत. नाही, हे जे 4 आकडे दिसतात ना मेजॉरिटी 2000 ते 3000च्या दरम्यान, हे तुमच्या आयुष्यातले उरलेले आठवडे आहेत. आणि या आठवड्यामध्ये आपल्याला नीट काम करायचं आहे. आणि तुम्हाला हे नीट काम करायला मी शिकवेन सुद्धा, पण ते तेव्हाच काम येईल जेव्हा तुम्हाला त्याच्यावर काम करायला सुचेल, जेव्हा तुम्ही स्वतः काम कराल. हे आठवडे बघितल्यानंतर तुम्हाला फार चांगलं वाटतंय का? येस ऑर नो टाईप करा. इतके हे 4 आकडी संख्या उरली आपल्या आयुष्याची, बघून फार चांगलं वाटतंय का? नो नो. तुम्ही म्हणाल सर सेशनच्या सुरुवातीलाच तुम्ही निगेटिव्ह बोलताय. कमी आहेत खूप, असं नाहीये. बघा माणसानं, असं मराठीमध्ये म्हण आहे, 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा 10 वर्ष वाघ बनून जगायचं आहे. आणि आपल्याला तेच करायचंय. आपल्याला वाघ बनून जगायचं आहे. आणि वाघ बनून जगायचं कसं, तेच आपण शिकू 3 दिवसामध्ये. ठीक आहे. बघा चलो, डोंट टेक टेन्शन. आपल्याला खूप काही करता येतं. माणसाच्या आयुष्यातील 5 वर्ष पुरतात. बघा पुढचं तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो मी, माझ्या आयुष्याचं सांगतो. 2019 पर्यंत हार्ड कोर बिझनेसमन, 2020 मध्ये रिटायर्ड. लॉकडाऊन लागला, ओमके सर आणि मी बरोबर होतो. 2017 पासून आम्ही उद्योग नीती सुरू केलेलं. 2020 ला रिटायर्ड. ओमके सरला म्हटलं आता मी माझा बिझनेस कोणाला तरी हँडओव्हर करणार, आणि तो मी हँडओव्हर केला. आणि तेव्हापासून रिटायर्ड लाईफ आहे, हॅप्पी लाईफ. तेव्हापासून मी माझ्या मनाचं करतोय. 40 वर्षाच्या पुढे मी ठरवलंच होतं हे काहीतरी वेगळं करायचं, आणि दॅट चेंज्ड. आज मी जे कन्सल्टेशन करतोय ती माझ्या आवडीची गोष्ट आहे. आय एम हॅप्पी नाव. म्हणून जे लोक माझ्याबरोबर येतात त्यांना मी माझ्या 100% देतो. जे मला सोडून जातात त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे. चल, हे सांगायचं तात्पर्य असं की जे तुम्हाला मी 3 दिवस देणार आहे ते आतून देईल. तुम्ही फक्त 2 उंजळीने मोजून घ्या. जेवढं वेचता येईल तेवढं वेचा, इम्प्लिमेंट करता येईल तेवढं इम्प्लिमेंट करा. आपल्याला मस्त काम करायचंय. चलो, बघा आपण व्यापार करतोय इथे. या सेशनमध्ये आपले फर्स्ट ऑर्बिटचे पण मेंबर जॉईन झालेत, जे आमच्या एका स्पेशल बॅच मधले आहेत. त्यांचं सगळ्यांचं पण स्वागत आहे. या सेशनमध्ये नवीन लोक पण जॉईन झालेत, ज्यांनी मला पहिल्यांदा ऐकतायत.
तुम्हाला या बोर्डवरचे मी पॉईंट सगळे वन बाय वन समजावून सांगेल. तुम्हाला जे जे महत्वाचे वाटतील ते लिहून घेत चला. बघा, आपले जे बिझनेस आहे ना, आपला जो काही बिझनेस आहे, तुमचा छोटा बिझनेस असू दे, ज्याच्या महिन्याचा टर्नओव्हर, महिन्याचा तुमचा पूर्ण रेव्हेन्यू 10-20 हजार असेल, नो इश्यू. महिन्याचा रेव्हेन्यू तुमचा कोटभर रुपये असेल, नो इश्यू. तुमच्या सगळ्यांचे बिझनेसेस या 6-7 मुद्द्यांवर डिपेंडंट आहेत. तुम्हाला मुद्दे वाचून दाखवतो, तुम्हाला दिसत नसतील तरीही. नंतर तुम्हाला मी सेशन झालं की बोर्डचा फोटो पण देईल. आपला बिझनेस 7 मुद्द्यांवर डिपेंडंट असतो. कोणताही घ्या, कोणताही, जगातला कोणताही उचलून घ्या. पहिला मुद्दा मार्केटिंग. माझं MBA इन मार्केटिंग आहे. मी मार्केटिंगचा माणूस आहे, म्हणून मी जेव्हा ज्याला कोणाला सांगतो त्याला म्हणतो अगोदर मार्केटिंग सुरू कर. पहिला मुद्दा पिलर आहे मार्केटिंग. दुसरा पिलर आहे सेल्स. मार्केटिंग करून तुमच्या दारामध्ये जेव्हा कस्टमर येईल, आपण त्याला कस्टमर म्हणणार नाही, लीड म्हणून. कारण त्या लीडने तुम्हाला पैसा दिल्यानंतर तो कस्टमर बनतो. जोपर्यंत तो लीड आपल्याला पैसा देत नाही तोपर्यंत तो कस्टमर नाही. त्या लीडला कन्वर्ट करण्यासाठी जी प्रक्रिया राबवावी लागते त्याला म्हटलं जातं सेल्स. तिसरा मुद्दा आहे HR. आपल्या सेशन ग्रुपवर कोणतरी लिहिलं होतं, एक दोघांनी लिहिलं की सर माझे कर्मचारी रिटेन्शन करायला प्रॉब्लेम येतो. तुम्हाला मी अतिशय प्राऊडली सांगेल, माझ्याबरोबर जे कन्सल्टेशन मध्ये मेंबर्स आहेत त्यांच्याकडे अगदी 2 पासून 400 पर्यंत एम्प्लॉय आहेत आणि मी त्यांची टीम मॅनेज करायला, त्या मॅनेजर्स बरोबर मी रोज बोलतो. तो सगळा माझ्या अंडर सध्या जवळपास असं म्हणता येईल 550 एम्प्लॉय आहेत माझ्या अंडर. सो HR हा तिसरा पार्ट आहे. चौथा पार्ट आहे फायनान्स. तुमच्या बिझनेसमध्ये जो पैसा रोलिंग होतो तो तुमचा चौथा पिलर आहे. तुमच्या बिझनेसचा चौथा पिलर फायनान्स आहे. 5वा पिलर आहे तुमच्या बिझनेसचा ऑपरेशन्स. 6वा पिलर आहे टेक्नॉलॉजी आणि 7वा पिलर आहे सेल्फ एज्युकेशन. या 7व्या पिलरसाठी तुम्ही इथे आलाय. इथे जे एज्युकेशन घेताय ना, त्या एज्युकेशनला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरताय. साधी गोष्ट आहे, मला सांगा, तुमची मुलं आज ज्युनियर KG पासून ते ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असतील. काय करतायत? ते एज्युकेशन घेतायत. कशासाठी घेतायत? लाईफ बेटर करण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये एकंदरीतच म्हणा, बिझनेस करण्यासाठी एज्युकेशन घ्यावं लागतं. हे फार उशिरा समजायला लागले लोकांना. युरोपियन देशामध्ये किंवा अमेरिकन देशामध्ये हे खूप अगोदर समजलंय. म्हणून काय झालंय, म्हणून त्यांच्याकडे खूप सारे बिझनेसवरचे पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही माझी जर फेसबुकवरची टाइमलाईन पाहिली तर मी खूप सारे बिझनेसचे अनुवाद करून तिथे बिझनेस बुक्सचे अनुवाद करून टाकत असतो. का? मराठीमध्ये बुक्सच खूप कमी आहेत बिझनेसवरचे. एज्युकेशन, आमच्यासारखे जे लोक उभे आहेत की नाही मार्केटला, महाराष्ट्रामध्ये फार गिने चुने लोक आहेत जे की बिझनेसचं नॉलेज देत आहेत. आमच्यासारखे असं सेशन घेत आहेत, त्यांनी आर्टिकल लिहित आहेत, व्हिडिओज टाकतात. एज्युकेशन घेत चला. हा 7वा पिलर आहे. का? कारण आपल्या पिढ्यामध्ये कुणी बिझनेस नाही केलेला. ज्या लोकांच्या पिढ्या बिझनेस चालू आहेत त्या लोकांना सुद्धा एज्युकेशन घ्यावं लागतं, कारण मार्केटचे ट्रेंड बदलत आहेत. मग आपली तर काय दशा, आपल्याला तर घ्यावंच लागेल ना एज्युकेशन, कारण आपण तेवढे अवेअर नसतो. बघा, माणसाला हे का करावं लागतं, इतरांकडून शिकावं का लागतं, तसंच एक गोष्ट सांगतो. त्याचं कारण आहे माणसाचा मेंदू. मी ह्युमन सायकोलॉजीवर जरा जास्त बोलतो. माणसाचा मेंदू हा स्वतःचे दोष बघायला बनलेलाच नाहीये. माणसाला इतरांचे दोष दिसतात पण स्वतःचे दोष दिसत नाहीत. मी नेहमी हे वेबिनार्समध्ये हे सांगतो, सकाळी तुमच्या बॉडीवर आंघोळ झाल्यानंतर सेंट लावा. पाहिजे तेवढा, पाहिजे तो, अख्खी बॉटल ओतून घ्या. 5व्या मिनिटाला तुम्हाला तुमच्या अंगावरील स्प्रे केलेल्या डिओचा, सेंटचा, अत्तराचा वास स्वतःला येणार नाही. तुमच्या शेजारी दुसरं कोणी बसेल तर त्याला वास येईल, पण तुम्हाला वास येणार नाही. हे कधी अनुभव केलाय का तुम्ही? येस और नो सांगा. तुमच्या स्वतःच्या डिओचा तुम्हाला वास येत नाही. अनुभव केलाय?
हे बरोबर आहे का चूक आहे? येस ऑर नो सांगाल? स्वतःच्या डीओचा स्वतःला वास येत नाही का? कारण माणसाचा मेंदू आहे तो स्वतःचे गुण दोष बनलेलाच नाहीये, बघायला बनलेलाच नाहीये. म्हणून आपल्याला आपले दोष दिसत नाहीत, दुसऱ्या कोणाला तरी बघावे लागतात. आणि याच्यासाठी मेंटर्स लागतात, यासाठी कोचेस लागतात. चलो ठीक आहे, सोडून द्या विषय. सो 7 पिलर्स, मार्केटिंग, सेल्स, HR, फायनान्स, ऑपरेशन्स, टेक्नॉलॉजी आणि सेल्फ एज्युकेशन, या 7 पिलर्सवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण फारसं काय पुढे जाणार नाही आहोत. उद्याच्या आणि परवा सेशनमध्ये कोरमध्ये जाऊ, आपण बुडात जाऊ. आपण आजच्या घडीला काही सायकोलॉजिकल गोष्टी समजावून घेणार आहोत, काही गोष्टी समजावून घेणार आहोत. तर या बाबी काय आहेत ते लक्षात घ्या. आपल्याकडे जो कस्टमर, तो बऱ्याच जणांनी असं म्हटलं, लिहिलंय मला, अजून मी तुमचे प्रॉब्लेम्स घेणार आहे. बऱ्याच जणांनी असं म्हटलंय की सर कस्टमर रिटेन्शन होत नाही, सेल्स मिळत नाही, अजून बऱ्याचशा गोष्टी लिहिल्यात. हे का होतात माहिती का? सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे बघा. बिझनेस म्हणजे साधी गोष्ट आहे. तुमच्याकडे काहीतरी प्रोडक्ट आहे, तुम्हाला तो 100 रुपयाला आलाय, तुम्हाला तो त्याच्यावर 20% 30% अप्रायझल करून त्याचं प्रॉफिट ठेवून 120 130 ला विकायचा आहे. आता जो परचेस करणार आहे, तुमच्याकडून जो घेणार आहे, जो लीड आहे, त्याने तुम्हाला पैसे देण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी असाव्या लागतात. तर या गोष्टी आहेत ज्या की कस्टमरला असाव्या लागतात. पहिला पार्ट आहे, कस्टमरला लागतात तुमच्यावरचा ट्रस्ट. ही जी लाईन मी इथे काढली की 0 to 10 पर्यंतची, हिला लाईन ऑफ ट्रस्ट म्हणलं जातं. बघा, आपल्याला जोपर्यंत समोरच्या व्यक्तीवर, विक्रेत्यावर ट्रस्ट बसत नाही, विश्वास, बघा बिलीफ हा शब्द आहे आणि ट्रस्ट हा एक शब्द आहे, दोन वेगवेगळे शब्द आहेत. बिलीफ म्हणजे विश्वास आणि ट्रस्ट म्हणजे गाढा विश्वास, मोठा विश्वास, दणकट विश्वास, पक्का विश्वास. आणि एक गोष्ट पकडून चला, जोपर्यंत तुमच्या लीडला तुमच्यावर पक्का विश्वास बसत नाही, तोपर्यंत तो लीड त्याच्या खिशातनं पैसे काढणार नाही, तोपर्यंत तो लीड तुम्हाला चेक देणार नाही, तोपर्यंत तुमची जी सेल्स प्रोसेस आहे ना, जी इथे सेल्स प्रोसेस मी काढून दाखवली तुम्हाला, अवेअरनेस, कॉन्टॅक्ट, प्रेझेंटेशन, ऑब्जेक्शन आणि सेल, ही सेल्स प्रोसेस 5 टप्प्याची 7 टप्प्याची प्रोसेस पूर्ण होणार नाही. काय लागतं त्याला? पहिला पार्ट आहे, कस्टमरला लागतो ट्रस्ट. त्याच्या अगोदर काय लागतं? अवेअरनेस. तुम्ही मार्केटमध्ये एक्झिस्ट करता, तुमचं काहीतरी अस्तित्व आहे, हे दिसावं लागतं. काय होतंय माहिती का, सांगतो तुम्हाला मी. बऱ्याचशा कसं माझ्या स्टुडंट्स बरोबर मी बोलतो, माझ्याकडे कन्सल्टेशनला येतात किंवा असंच कधीतरी फोन करतात की सर कस्टमर मिळत नाहीये, आलेला कस्टमर येतोय पण तो पैसे न देता परत जातोय, दुसऱ्याकडे जातोय, स्पर्धकाकडे जातोय, त्याला स्वस्तातला ऑप्शन पाहिजे, चीप रेट मध्ये पाहिजे. किती जणांचं म्हणणं असं आहे सांगा की मार्केटला स्वस्त असल्यामुळे, इतर लोक स्वस्त विकतायत, त्याच्यामुळे माझ्याकडे कस्टमर येत नाही. किती जण म्हणतात इथे? तुम्हाला विश्वास आहे की दुसरा स्वस्त विकतोय म्हणून माझ्याकडे कस्टमर येत नाहीत? येस ऑर नो सांगा. इतर लोक स्वस्त विकतायत म्हणून माझ्याकडे कस्टमर येत नाहीत, हे किती जणांना वाटतं? ओके, चलो ठीक. ऋषिकेश, ओके. चलो 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 ठीक. उदाहरण देऊन मला सांगा. आत्ता काल परवा आयफोनचा लॉन्च झाला मुंबईच्या बेकिसी मध्ये. आयफोनचं लॉन्चिंग होतं, लोकांच्या उड्या पाडल्या, लोक लाईनला लागून राहिले, जसं की रेशन चाललंय. डिस्काउंटवरचा माल विकला जातोय, डिस्काउंटवर किंवा एखादी फुकटची लाईन असते की नाही, तेव्हा लोक लाईन लावून उभं राहतात. फुकट विक्री चालू असेल तर, वाटप चालू असेल तर, दानधर्म चालू असेल तर. आयफोन 16 लॉन्च झालेला आणि लोकांनी लाईन लावल्या. का झाला असेल? तुम्ही ज्या मार्केटमध्ये उभे आहात
त्या मार्केटमध्ये सुद्धा असे काही लोक असतील जे की एक पैशाचं डिस्काउंट देत नाही तरी पण ग्राहक त्यांच्याकडेच कडमडतो. तुमच्या मार्केटमध्ये असे कित्येक लोक असतील जे बिलकुल रेटवर करत बसत नाहीत, गुंजाइश करत बसत नाहीत, तरी त्यांच्याकडे कस्टमर जातो, त्यांच्या दारात उभा राहतो. बाबा दे, बाबा मला दे, बाबा मी घेतो, मला दे. हे साध्य करायचं आपल्याला. तुम्ही जर नेहमी असा स्वतःला विचार करत बसलात की इतरांनी स्वस्त विकलंय म्हणून लोक त्याच्याकडे जात आहेत, सरासर झूट, खोटं हे असं असतं ना, तर स्वस्त धान्य दुकानासमोर लोकांच्या कित्येक लाईनी लागल्या असत्या. तुम्ही सांगा, तुम्ही किती दिवस झाले स्वस्त धान्य दुकानातून रेशनचा गहू आणलेला नाहीये? तुम्ही गेल्या वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षामध्ये कधीतरी स्वस्त धान्य दुकानात गेलाय कधी? टाईप करून सांगा, गेलाय काय? इमानदारीने सांगायचं. स्वस्त धान्य दुकान, रेशनिंग जे गव्हर्नमेंट देतं, तुम्ही गेलाय का गेल्या 1, 2, 5 वर्षामध्ये रेशनिंगच्या दुकानावर गेलाय? मेजॉरिटी लोकांचं इथे नाही येत आहे. रिझन बिईंग काय माहिती का? ह्याचं रिझन एक आहे. इथं रिझन एक आहे, कारण आपली लायकी थोडी वाढली आहे, पात्रता थोडी वाढली आहे, म्हणून आपण ते वाईट आहे मी म्हणत नाही. आय रिस्पेक्ट. रेशनिंग दुकान आज कित्येक भारतीयांचं पोट भरतात, आपल्या मनापासून त्यांचा रिस्पेक्ट करतो मी. बट तरी लोक जात नाहीत का? मला जर कोणी जाताना बघितलं तर काय, म्हणून हे डोक्यातलं काढून टाका. कस्टमरला फुकट पाहिजे, कस्टमरला स्वस्तात पाहिजे, कस्टमरला इतरांनी स्वस्तात दिलंय म्हणून तो कस्टमर त्याच्याकडे जातोय, डोक्यातूनच काढून टाका. मी आयुष्यात कधीही डिस्काउंटिंग केलं नाही. 5 वर्ष झाले सेशन्स घेतोय, 5 वर्ष झाले माझे प्रोडक्ट्स विकतोय. 1 रुपया सोडा, 1 पैशाचंही डिस्काउंट देत नाही. कोणीही सांगावं. सध्या या सेशनमध्ये माझे जवळपास 10 ते 12 विद्यार्थी असे ज्यांनी माझ्याकडनं कन्सल्टेशन सध्या घेत आहेत, त्यांनी सांगावं कधी निलेश सरांनी कधी 15,000 रुपयाचे 14,999 घेतलेत. नो वे. तुम्हाला माझी सर्व्हिस नकोय, या नंतर भेटू, पण मला जे द्यावे लागतील पूर्ण द्यावे लागतील. व्हाय? मला तुम्हाला त्याच स्टेजला न्यायचं आहे. ते होतं तेव्हा ज्यावेळेस तुमच्याबद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये तेवढा कन्फर्म जातो. तुमच्याशिवाय दुसरं कोणीही ते प्रोडक्ट देऊ शकत नाही, ती सर्व्हिस देऊ शकत नाही, असा ट्रस्ट त्याच्या डोक्यात बसतो. तुम्ही त्याला जे देताय ते त्याला कन्व्हिनियंट आहे. कस्टमरची तिसरी गरज आहे कन्व्हिनियन्स. तुमच्याकडून घेणं त्याच्यासाठी सोयीस्कर आहे. ही गोष्ट आपल्याला तयार करावी लागते. आपण करत नाही, मग तो कस्टमर निघून जातो. कस्टमरची चौथी गरज आहे सर्व्हिस. सर्व्हिस. आजचा माझा व्यवसाय काय करतो? एकदा का कस्टमर दारात आला की माजल्यासारखं होऊन जातो. गोल गोल चेअरवर का पाहिजे? तुझ्या दारात आलेला तुझा गुलाम नाहीये, तो तुला पैसे द्यायला आलाय. त्याच्यासमोर माज दाखवून काय उपयोग आहे? आपल्याला कस्टमर समोर माज दाखवतात. कस्टमरला माज दाखवून काय उपयोग आहे का? नको. त्याला सर्व्हिस द्या. मराठी माणसाचा जो हा भाग आहे ना, पाठीचा मणका, तो जरा थोडा रिजिड आहे. काय होतं? झुकून नमस्कार करा. या मालक, या सावकार, या शेठजी, या साहेब, या मॅडम. सर्व्हिस द्यायची बोंब आहे आपली. समोरच्या व्यक्तीने मागितलं रिटर्न नाही मिळणार. आम्ही माजोड्यासारखे बोर्ड देतो, एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, तुझा बाप घेईल. कसं? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. जर कस्टमर तुमच्या प्रोडक्टवर किंवा सर्व्हिसवर नाराज असेल, नाखुश असेल, तर तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे रिटर्न करावे लागतील. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, लँडमार्क जजमेंट आहे. आणि आपण माजुरड्यासारखे काय लिहितो? एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही, घ्यावं लागेल, तुझ्या पप्पाला घ्यावं लागेल. ते सोडा.
हे आपण आपल्यातले ॲटिट्यूड चेंज करायचे. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं लिहिलंय, पहिला पार्ट लिहिलाय, लुक इन टू युअर डेली हॅबिट्स. आपल्या ज्या रोजच्या सवयी आहेत ना, त्या आपल्याला थोड्याशा बदलाव्या लागतील. आपल्याला मोल्ड व्हावं लागेल. आपण जोपर्यंत मोल्ड होणार नाही ना, तोपर्यंत आपलं काही खरं नाही. मार्केटला आज इतके सारे ऑप्शन उपलब्ध आहेत, इतके सारे लोक कॉम्पिटिशनला उतरलेत, जे आजवर कधीही नव्हते. आजच्या कस्टमरच्या समोर एवढी माहिती उपलब्ध आहे. गुगलवर जातात, युट्यूबवर जातात, अमेझॉनवर तुमची रेटिंग बघतात, गुगलवर तुमचे रिव्ह्यू बघतात आणि त्यानंतर कस्टमर विचार करतो याच्याकडून खरेदी करायचं आहे. म्हणून मी आपल्या स्टुडंट्सला सांगत असतो, बाबा रे, गुगल माय बिझनेसला अकाउंट काढ, तिथे रिव्ह्यू वाढव. लिहून घ्या, गुगल माय बिझनेसला अकाउंट नसेल तर गुगल माय बिझनेसला अकाउंट काढा आणि तिथे कस्टमरचे रिव्ह्यू घ्या, पॉझिटिव्ह रिव्ह्यू घ्या. करावं लागेल, कारण आजचा कस्टमर तुम्हाला जज करून तुमच्याकडे येतोय, तो आंधळेपणाने येत नाहीये. यू हॅव टू. तर पुढचा पार्ट, आपल्या कस्टमरला काय लागतं? अवेअरनेस तुमच्याबद्दलचा, तुमच्याबरोबर ट्रस्ट, कन्व्हिनियन्स, त्याला सोयीस्कर अशी गोष्ट. चौथी गोष्ट लागते त्याला सर्व्हिस. मी कस्टमरला सर्व्हिस देणार नाही असे म्हणणारे मातीत गेलेत. तुम्ही सोशल मीडियावर कित्येक रील स्टार बघितले असतील. तो क्लब कचोरीवाला, त्याची आजकाल रील फार व्हायरल झाली. बघितले का तुम्ही क्लब कचोरीवाला? टाईप करा येस और नो मध्ये. तो क्लब कचोरीवाला कलकत्त्याचा अतिशय फेमस झाला होता, अतिशय फेमस. मास दाखवला, आज बसलाय हात चोळत. नसेल बघितलं तरी जाऊन सर्च करा, क्लब कचोरी कलकत्ता. खूप व्हायरल झाला होता, खूप जास्त व्हायरल. कस्टमरला हाडतूड करून बोली, गेला, फिनिश्ड, संपला. मार्केटमध्ये आजचा जो युग आहे ना, आजच्या युगातला कस्टमर एज्युकेटेड आहे. तो सगळ्या गोष्टी समजून घेऊन तुमच्याकडे येतोय. त्याच्यामुळे तुम्ही त्याला ते दाखवू नाही शकत. तर कस्टमरची चौथी गरज सर्व्हिस. पाचवी गरज व्हरायटी. तुम्ही म्हणाल, सर माझ्याकडे खरंच हा फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, मी व्हरायटी कशी ठेवू? का ठेवता येत नाही? फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, मान्य आहे, चल ठीक आहे. कस्टमर बरोबर रिलेशनशिप चांगले आहे ना, सांगतो तुम्हाला मी व्हरायटी कशी ठेवायची. आमच्याकडे 1-2 विद्यार्थी आहेत जे ज्वेलर्स आहेत. स्टॉक चला ठीक आहे, सो आहे. एखादा दागिना पाहिजे 3 तोळ्यामधला, उपलब्ध नाहीये. कॅटलॉग दाखवतात, सर कॅटलॉग बघा, त्याच्यावर सिलेक्शन करा, ऑर्डर टाका, ऍडव्हान्स द्या, तुम्हाला इतक्या दिवसात उपलब्ध होऊन जाईल. का? आणि कस्टमर देतात पण. प्रोडक्ट फिजिकली उपलब्ध नाहीये, कॅटलॉगवर घेतलं जातात ऑर्डर्स. द्या सर, ऑर्डर द्या, तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. का? ट्रस्ट आहे. तुमच्याकडे फिजिकली प्रोडक्ट उपलब्ध तर कराच, नसतील होत तर कॅटलॉगवर ऑर्डर घ्या. हे होऊ शकतं, पण तुम्हाला दाखवायला तरी प्रोडक्ट व्हरायटी पाहिजे. आमच्याकडे दाखवायला पण काही नसतं, आम्ही तेवढं ते लक्षातच घेत नाही. घ्यावं लागेल. तुमच्याकडे प्रोडक्ट फिजिकली उपलब्ध असला पाहिजे असा पार्ट बिलकुल नाहीये, सोडून द्या. प्रोडक्ट व्हरायटी हे त्याला लागते. हे ज्या पुढच्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पुढे येतील. आपण सेल्स मध्ये जेव्हा बघू तेव्हा लक्षात येतील. पुढची गोष्ट लागते एम्पथी. एम्पथीचा अर्थ काय? एम्पथीचा अर्थ असा, हे सेल्स मध्ये येईल खरं तर, तुमच्या मनामध्ये त्या कस्टमर बरोबर एक चांगली भावना पाहिजे आणि तुम्ही ती दाखवली पण पाहिजे. बघा, मी या गोष्टीवर नेहमी विश्वास ठेवतो की आपण जे काही विकतो ते ऍज अ कन्सल्टंट विकलं पाहिजे. कन्सल्टंट कसा विक्री करतो? कन्सल्टंट म्हणजे नेमकं काय? बघा, मी माझ्या नावाखाली बिझनेस कोच किंवा बिझनेस कन्सल्टंट लिहितो. कन्सल्टंट कोण असतो? कन्सल्टंट हा असा व्यक्ती असतो जो तुमचं भलं बघतो, जो स्वतःचा स्वार्थ नाही बघत, जो इतरांचं भलं बघतो. तुम्ही हे तुमच्या कस्टमरचं भलं बघायला शिका. कस्टमरला एखादी तुमच्याकडे 3 व्हरायटी आहेत,
एक 5,000 रुपये, एक 2,000 रुपये, एक 500 रुपये. तुम्हाला असं वाटतं की त्या कस्टमरला 500 रुपयाची व्हरायटी त्याच्यासाठी पुरेशी आहे. कस्टमरला समजून सांगा, दादा रे माझ्याकडे 5,000 रुपयाची वस्तू पण आहे, 500ची वस्तू पण आहे, 5,000ची सर्व्हिस आहे, 500 रुपयाची पण सर्व्हिस आहे, पण तुझ्यासाठी माझ्या अंदाजाने 500 रुपयाची सर्व्हिस योग्य राहील. ऍज अ कन्सल्टंट सांगा. भले माझं येणार नुकसान झालंय, 4,500चं नुकसान झालंय, पण मी काय केलंय, एम्पॅथेटिकली त्याला सल्ला दिलाय की बाबा रे हे तर कस्टमरला हे पाहिजे. आज कस्टमरला सल्लागार पाहिजे. आपण काय बनतोय माहिती का, सेल्समन बनतोय. लिहून घ्या, जेव्हा जेव्हा तुम्ही कस्टमरसाठी एक प्रामाणिक सल्लागार असता त्यावेळेला कस्टमर तुमच्याकडून परचेस करतो. तुम्हाला प्रामाणिक सल्ला देणं गरजेचं आहे आणि हा प्रामाणिक सल्ला दिला की तो कस्टमर कुठेच जात नाही. आज प्रामाणिक तेलची खूप कमतरता या सोसायटीमध्ये, इमानदारीची खूप कमतरता आहे. गेले 4 वर्ष झाले तसं बघायला गेलं तर 19 पासून मी कन्सल्टेशन मध्ये लिहितोय. 5 वर्षामध्ये एकाही व्यक्तीने फेसबुकवर कमेंट करून टाकलं नाही की निलेश काळे हा चोर आहे, निलेश काळे कधी त्यांनी मला फसवलाय. इमानदारी ही गोष्ट एम्पॅथेटिकली घेणं गरजेचं आहे. जे काय आहे दगड आहे दगड बनवून विका, सोनं आहे सोनं म्हणून विका. आपल्याला तसं विकणं गरजेचं आहे. प्रामाणिकता ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढची बाब आहे, तुम्ही जे म्हणलाय की सर कमी किंमत असेल तर कस्टमर घेतो नाही. कस्टमरला काय लागतं, रॅशनल प्राइसिंग. रॅशनल प्राइसिंग म्हणजे काय, तुम्ही जे विक्री करताय त्याची जी किंमत तुम्ही ठेवलेली आहे ती किंमत तुम्हाला सिद्ध करता आली पाहिजे की ती योग्य आहे. तुम्ही विनाकारण, आता अशा बघा, तुम्ही दिवाळीचे फराळ सुरू होतील, दिवाळीचे फराळ विक्री करायला सुरुवात होईल, तुम्हाला गंमत सांगतो तुम्हाला काय होतंय. याच्यामध्ये काय होतं, सीझनल बिझनेसमन जागृत होतात. सीझनल बिझनेस म्हणजे काय, म्हणजे अगदी ज्या हौशिया नवशा बायका असतात, लेडीज असतात, ज्यांना की फक्त दिवाळी पुरता फराळ विकायचा आहे, ह्या येतात आणि रेट लावतात. ह्यांना माहित नाहीये मार्केटला रेट काय आहे. मार्केटला बुंदीच्या लाडूचा रेट 300 रुपये असतो, ह्यांच्याकडे रेट 900 रुपये असतो. हे लिहितात सुद्धा आणि हौसेनं टाकतात, उत्साह खूप असतो, पण ह्याला हे माहित होत नाही की मार्केटला रेट काय चालू आहेत. हे तुम्ही बघितलंय का, ऍक्च्युली येस मध्ये सांगा, तुम्ही बघितलंय का, ओव्हर प्राइसिंग केलेली असते, काहीच्या काही प्राइस लिहिलेल्या असतात आणि मग ते तुम्हाला पटत नाही. हे बघितलंय तुम्ही, म्हणजे अतिशय असंबद्ध प्राइसिंग असते. आपण म्हणतो यार मार्केटला हे नाही, ते म्हणतात आमचं खूप चांगलं आहे, खूप सुपातलं आहे, खूप शुद्ध आहे वगैरे वगैरे, आम्ही स्वच्छतेने बनवतो. कस्टमरला काय करायचं आहे, कस्टमरला रॅशनल प्राइसिंग लागते. बघा, माणसाच्या ना डोक्यामध्ये एक नेहमी सातत्याने कॉम्प्युटर चालू आहे. तुम्ही एखादी गोष्ट परचेस करायला जा, तुम्ही मार्केटला गेलाय, तुमचं ना डोकं सारखं काम करत असतं. याची किंमत ही असली पाहिजे, ह्याची किंमत ही असली पाहिजे, ह्याची किंमत एवढी ठीक आहे. लोकांना हा अंदाज आहे, प्रत्येक माणसामध्ये ती कॅपॅसिटी आहे अंदाज लावण्याची की नाही ही किंमत बरोबर आहे, ह्याची किंमत जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलंय काय, किंमत कमी नाही करायची, पण प्राइसिंग कशी असली पाहिजे, रॅशनल प्राइसिंग. खूप अति किंमत ठेवून उपयोग नाही हो. मार्केटला ते समजतं, तुमचा येणारी जी लीड असते की नाही, तुमचा कस्टमर आहे त्याला ती समज आहे आणि तुम्ही त्याच्या समजाला चुकीचं नाही ठरू शकत. म्हणून रॅशनल प्राइसिंग ठेवत चला. मार्केटमध्ये ना, आता मी माझ्या कित्येक स्टुडंट्सला हे सांगतो, बाबा रे तुझा प्रोडक्टची टर्न ओव्हर रेशो जो भरपूर चांगला असेल, म्हणजे तुझ्याकडे महिन्याभरामध्ये इन्व्हेंटरी जी आहे, पूर्ण इन्व्हेंटरी जी आहे, जो स्टॉक आहे तो जर महिन्यामध्ये 2 वेळा रोटेट होत असेल, पूर्ण स्टॉक रोटेट होत असेल, तर तू अगदी 10% जरी कमावलास ना, 10% तरी तुला पुरेसा आहे. फरक कशावर करायचा, टर्न आउट रेशोवर करायचा आहे. एखाद्या प्रोडक्टवर तुम्ही 100% मार्जिन घेताय, वर्षभरातून एकदाच विकतो,
मार्जिन 100%. उपयोग काय? पण तेच तुम्ही टर्नआउट रेशो तुमचा 20% आहे आणि महिन्यातून तुमचं इन्व्हेंटरी 2 वेळा टर्नआउट होते, म्हणजे महिन्यातून तुम्ही 30% कमवताय, 12 महिन्यातून 12×36 360% कमवताय. 100% जास्त का 360% जास्त? म्हणून टर्नआउट करायचं आहे आपल्याला रॅशनल प्राइसिंग ठेवून. ठीक आहे. पुढची गरज आहे कस्टमरची सर्टन्टी, याचा म्हणलं जातं खात्री. त्याला तुमच्याबद्दल, तुमच्या दुकानाबद्दल, तुमच्या ब्रँड बद्दल आणि तुमच्या प्रोडक्ट क्वालिटी बद्दल, तुमच्या सर्व्हिस क्वालिटी बद्दल खात्री पटली पाहिजे. त्याला जर ही खात्री नसेल, त्याची जर खात्री या 0 ते 10च्या लाईन मध्ये 3 वर किंवा 4 वर किंवा 5 वर राहिली ना, तर तो तुमच्याकडून खरेदी करण्याची शक्यता कमी होते. माझा आवाज तुम्हाला सगळ्यांना पोहोचतोय? रोहिणी मॅडमला आवाज जात नाहीये. माझा आवाज तुम्हाला पोहोचतोय का? टाईप करा यस और नो. येतोय का? ओके. ठीक आहे मॅडम, तुमच्या कनेक्शन मध्ये काही प्रॉब्लेम असेल जरा थोडं चेक करा. चलो ठीक, आगे बढ़ेंगे. तर कस्टमरला लागते सर्टन्टी खात्री. त्यानंतर कस्टमरला काय लागतं? व्हॅलिडेशन. तर व्हॅलिडेशन म्हणजे काय? समजा तुमच्या शेजारच्या एखाद्या व्यक्तीने ओला स्कूटर घेऊन आला. त्याने आणली ओला. आता तुमच्याकडे तर स्कूटी आहे, स्कूटी पेप म्हणा किंवा ऍक्टिव्हा आहे. त्याने ओला आणली. ओला नवीन आहे मार्केटला. तुम्ही उत्सुकतेने त्याच्याकडे गेला. अरे वा, छान आहे, वापरायला परवडते. हो, छान आहे. त्यानंतर तुम्ही जर महिनाभराने विचारलं, अरे बिल वगैरे व्यवस्थित येतं का? हो, पेट्रोलपेक्षा चांगली परवडते बरं का. कोणी व्हॅलिडेट केलं? त्या कस्टमरनं कोणी व्हॅलिडेट केलं. कोणाला व्हॅलिडेट केलं? त्या तिसऱ्या व्यक्तीला व्हॅलिडेट केलं. आणि मग मी तयार होतो, अच्छा त्याने अनुभव घेतलाय ना, मग आता मला हरकत नाहीये, मग मी घेणार. मला स्वतःला रिस्क घ्यायची गरज नाहीये. माझ्यासाठी कुणीतरी रिस्क घेतलेली आहे आणि मी त्याला विचारलेलं आहे, व्हॅलिडेशन केलंय आणि आता मी परचेस करायला तयार आहे. काय असतं? गुगलला रिव्ह्यूज काय असतात? अमेझॉनवर स्टार रेटिंग काय असते? फ्लिपकार्टवर स्टार रेटिंग काय असते? इतरांनी सांगितलेले रिव्ह्यूज काय असतात? व्हॅलिडेशन. मी बघितलंय बरं का, ते तिकडे आहे, त्यांचं चांगलंय बरं का. व्हॅलिडेशन. तुमच्यासाठी ऍडव्होकेट्स तयार झाले पाहिजेत. ऍडव्होकेट्स म्हणजे काय? तुमचा एखादा असा कस्टमर जो तुमच्यासाठी बाहेर जाऊन वकिली करेल, व्हॅलिडेशन करेल, ह्याला म्हटलं जातं व्हॅलिडेशन. आणि तुमच्यासाठी जर व्हॅलिडेशन कोणी करत असेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे. पण कस्टमर तुमचं व्हॅलिडेशन कधी करेल? ज्यावेळेस तुम्ही त्या कस्टमरला सर्व्हिस दिली. ऑपरेशन्स मध्ये ही गोष्ट येते. म्हणून ज्यांची शॉप्स आहेत त्यांनी लक्षात ठेवा, ज्यांचे शॉप आहेत त्यांनी लक्षात ठेवा, कस्टमरने तुमच्या शॉपमध्ये एंट्री केल्यापासून तो एक्झिट घेईपर्यंत त्याला अशी सर्व्हिस द्या जशी सर्व्हिस त्याला त्याच्या सासरवाडीला मिळते. त्याला काय काय देणं अपेक्षित आहे? त्याला स्माइल देणं अपेक्षित आहे. सर नमस्कार, या. पहिल्या कस्टमरला तुमच्या स्माइल द्या. आपण सुतक पडल्यासारखे कस्टमरकडे बघतो, काहीच करत नाही. कस्टमरला स्माइल तरी द्या. त्या कस्टमरला तुमच्याकडे अजून एक गोष्टीची गरज आहे, इथे मी लिहिली नाहीये, ती म्हणजे एक्सपिरियन्स. कस्टमरला, आजच्या कस्टमरला एखादी गोष्ट, एखादा समजा मोबाईल शॉपी आहे तुमची, तोच मोबाईल, तुमच्यासारखाच मोबाईल ग्रेट अमेझॉन सेल मध्ये मिळून जातो. अमेझॉन देत आहे, फ्लिपकार्ट देत आहे, मिशो देत आहे. तुमच्याकडून का घ्यावं? तर तुमची सर्व्हिस चांगली आहे. तुम्ही गेल्यानंतर या सर काय म्हणता, काय सेवा करू, त्या कस्टमरला फील देणं गरजेचं आहे, एक्सपिरियन्स देणं गरजेचं आहे. आम्ही माझ्याकडच्या कन्सल्टेशन घेणाऱ्या स्टुडंट्सकडे एवढा फील देतो, तुम्ही बिलीव्ह करणार नाही. माझ्या कित्येक कन्सल्टेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे किचन आहे. मनीष निकम, डेस्टिनेशन मोटो, त्याच्याकडे किचन आहे. माझे ज्वेलर्स विद्यार्थी, त्यांच्याकडे किचन आहे. पाठीमागे फुल फ्लेज किचन आहे. काय हवं ते देतो कस्टमरला. तुम्हाला कस्टमर आलाय, लेंदी कस्टमर आहे, लॉंग टर्म आहे, त्याला बराच वेळ लागणारे खरेदीला, त्याला चहा दिलं जातं, पाणी दिलं जातं, त्यांचा बरोबर मूल असेल तर मॅगी दिली जाते.
सर्व्हिस. एखाद्या जोडप्याबरोबर जर लहान मुलाला असेल आणि त्याला झोप आली असेल तर पाळण्याची पण व्यवस्था आहे, झोपवा. तो त्रास देत असेल त्याला फुग्याची पण व्यवस्था आहे, हे घ्या, त्याला खेळायला द्या. हे काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज सर्व्हिस. पैसे चार्ज करा त्याचे. ही सर्व्हिस द्या, रेटमध्ये एक पैसा कमी करू नका, गरज नाही. एक्सपिरियन्स. लोक तुमचा हा पॉइंट लिहून घ्या वाटलं तर. कस्टमर तुम्ही कमी केलेला रेट विसरतील पण तुम्ही दिलेला एक्सपिरियन्स विसरत नाहीत. रिपीट करतो, तुम्ही त्याला दिलेलं डिस्काउंट विसरतील पण तुम्ही दिलेला एक्सपिरियन्स विसरणार नाहीत. म्हणून कस्टमरला एक्सपिरियन्स कोणत्या लेवलचा द्यायचा आहे? वाव. हा शब्द लिहून घ्या, WOW. आपल्याला कस्टमरला वाव एक्सपिरियन्स द्यायचा आहे. हे झालं शॉपमध्ये. हे शॉपमध्ये तुम्ही त्या प्रकारचा फील करू शकता. पण तुम्ही म्हणाल सर माझी सर्व्हिस आहे, माझं फक्त ऑफिस आहे, माझ्याकडे शॉप नाही, काय नाही, माझा कस्टमर मला फोनवर विचारतो, मी इन्शुरन्स ऍडवायझर आहे, मी कशी वाव सर्व्हिस देऊ शकतो? का देऊ शकत नाही? माझ्याकडे असे कित्येक इन्शुरन्स, आता पूर्वी एजंट नाव होतं पण आज ऍडवायझर नाव आहे, माझ्याकडे असे कित्येक ऍडवायझर येऊन गेले ज्यांच्या हाताखाली 10 लोकांचा स्टाफ आहे, ज्यांच्याकडे 18,000 पॉलिसीज वर्किंग आहेत. ते काय म्हटलं जातं? टीओटी अचीव केलंय, MDRT अचीव केलंय. असे कित्येक माझ्याकडे इन्शुरन्स ऍडवायझर आहेत कन्सल्टेशन मध्ये. स्वतःकडे 10 लोकांचा स्टाफ आहे. मुंबईमध्ये दया वायकर हे नाव तुम्ही ऐकलं असेल, ते माझे स्टुडंट आहेत. 10 लोकांचा स्टाफ. का? कोण म्हणतं होत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. होतं, केल्यावर होतं. सर्व्हिस द्या. प्रत्येक वेळेला कस्टमरला जर सर्व्हिस दिली गेली तुमच्याकडचे कस्टमर वाढणारच. सर्व्हिस कशी पाहिजे? सर्व्हिस कशी पाहिजे? बाप लेवलची सर्व्हिस. ठातूर मातूरपणाला कोणी विचारणार नाही. डू नॉट बिलीव्ह इन ऍव्हरेज. 35% मार्क पडणाऱ्या पोऱ्याला ना कोणी विचारत नाही, शाळा लक्षात पण ठेवत नाही. म्हणजे आता 99.99% ज्याला पडले त्याचं बोर्डवर नाव जातं. 20 वर्षानंतर शाळेत जा, त्या बोर्डवर त्याचं नाव असेल, आमच्या विद्यार्थ्याला 99.99% मार्क पडले. खरं का खोटं? ऍग्री करता का तुम्ही ह्या गोष्टीवर? ऍव्हरेज दिलं तर लोक विसरतील, एक्सेप्शनल दिलं तर लोक विसरणार नाहीत. येस ऑर नो? तुम्हाला हे पटतं का? एक्सेप्शनल लेवलची सर्व्हिस दिली तर लोक तुम्हाला विसरणार नाहीत. हेच दिले गेलं पाहिजे. पुढचा पार्ट, चलो व्हॅलिडेशन झालं. पुढचा पार्ट सोशल प्रूफ अँड गॅरंटी. 2 गोष्टी, अजून 2 गोष्टी कस्टमरला पाहिजेत. तुमच्या लीडला 2 गोष्टी पाहिजेत. एक सोशल प्रूफ. तुमच्यासाठी कुणीतरी रिव्ह्यू फेसबुकला लिहिलाय, मी यांच्याकडनं XYZ गोष्ट खरेदी केली आणि ती मला फार छान लागली, तुम्ही देखील त्यांच्याकडनं खरेदी करा, धन्यवाद. बघित असाल तुम्ही खूप सारे लोक रिव्ह्यू लिहितात, लिहायला टाकले जातात. रिव्ह्यू देखील एक मार्केटिंगचा पार्ट आहे. उद्या मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपण खोलात जाणार आहोत. कस्टमरने लिहिलेला रिव्ह्यू ही तुमची मार्केटिंग ऍक्टिव्हिटी आहे. म्हणून तुम्ही बघत असाल फेसबुकवर खूप सारे लोक कस्टमरने दिलेल्या रिव्ह्यूच्या स्क्रीनशॉट काढतात आणि टाकतात. त्या स्क्रीनशॉट तुम्ही नाही, त्याने जो रिव्ह्यू दिलाय तो तुम्ही लिहायचा नाहीये, जशाला तशी स्क्रीनशॉट काढून शेअर करायची आहे. तर कस्टमर जो लीड आहे तो तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. अदरवाईज लोक विश्वास ठेवत नाहीत. लोकांना विश्वास ठेवायला भाग पाडण्यासाठी लागतं सोशल प्रूफ दाखवणं. का टाकतात लोक फेसबुकवर? मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, मी ह्याला भेटलो, मी त्याला भेटलो, मी ह्याला हे विक्री केलं, मी त्याला ते विक्री केलं, आमचा कस्टमर हा हॅपी आहे, तो हॅपी आहे. का टाकलं जातं? वाय? तुम्ही माझ्या टाइमलाईनवर जावा, मी पण त्यात काय फार शहाणा नाहीये, मी पण टाकतो. तुम्ही माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा, माझ्या फेसबुक व्हॉट्सअपच्या स्टेटसला बघा, सातत्याने असतं. माझ्या प्रत्येक व्हिजिटचे फोटो असतात. काय द्या? व्हॉट इज इट? सोशल प्रूफ. मी त्या लायकीचा आहे, माझ्याकडे ते नॉलेज आहे,
हे टाकलं जातं. ही गरज आहे, हे सोशल प्रूफ आहे. हे तुम्ही जेव्हा जेव्हा टाकाल, तुम्ही सातत्याने टाकाल, त्या वेळेला लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. ही गरज आहे सोशल प्रूफ. आणि शेवटचा पॉइंट, कस्टमरला काय लागतं? गॅरंटी. भारत हा शतकानुशतके गुलाम राहिलेला देश आहे. पहिल्यांदा मुघल आले, त्यांनी 500-700 वर्ष राज्य केलं. पुन्हा इंग्रज आले, पुन्हा त्यांनी 100-200 वर्ष राज्य केलं. पुन्हा आपले सरंजाम शहा हे सगळे आले. कुठले? हे आपले छोटे छोटे जमीनदार वगैरे, ह्यांची गुलामी केली. 1000 वर्ष आपला समाज गुलाम आहे. 1000 वर्ष. 1947 ला कशापशी स्वातंत्र्य मिळालंय. म्हणजे काय झालं? पिढ्यानपिढ्या गुलामीत गेल्या, पिढ्यानपिढ्या पैसा नाही भेटलेला, म्हणून आपले लोक पैशाला मोहताज होते. म्हणून आपल्या डोक्यामध्ये ती गोष्ट आहे की आम्हाला माझ्या पैशानिमित्त गॅरंटी पाहिजे. जेव्हा तुम्ही गॅरंटी द्याल कुठल्याही गोष्टीची, सर मी माझ्या प्रोडक्टची खात्री देतो तुम्हाला की हे योग्य आहे, ही गोष्ट दिली, तुमचा कस्टमर तुमच्याकडून डोळे झाकून परचेस करेल. कुठल्याही प्रकारची गॅरंटी द्या, फक्त सांगा मी आहे, मी गॅरंटी घेतो. कस्टमर खुश होईल, तुमच्याकडनं परचेस करेल. बघा, ह्या गोष्टी आहेत नीड्स ऑफ कस्टमर्स. आल्यात लक्षात? टाइप करा येस और नो. नीड्स ऑफ कस्टमर्स लक्षात आल्यात तुमच्या? टाइप करा यस और नो. पटपट टाइप करायचा यस और नो, म्हणजे मला पण लक्षात येतं कोणाच्या लक्षात आलं, कोणाच्या नाही लक्षात आलं. तुम्हाला लक्षात घ्यायचं, ह्या गरजा आहेत हो, ह्या बॅक साइड आहे. ही तुम्हाला माहित पाहिजे, ही बॅक साइड आहे. तुम्ही म्हणता कस्टमर माझ्याकडून परचेस नाही करत. सर, तू त्याला गॅरंटी दाखवली नाहीस, तुझ्याबद्दल त्याला माहितीच नाही. तू सोनं घेऊन बसलायस पण झाकून घेऊन बसलायस बाग्या. तुझ्याबद्दल लोकांना माहितीच नाही, तर तू कस्टमरकडे येणार कसा तुझ्याकडे? लोकांना ह्या गोष्टी लागतात, तुम्हाला ह्या गोष्टी दाखवायच्या. कशा दाखवायच्या ते आपण आणणार आहोत पुढे. म्हणून काय गरज आहे माहिती का? ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ना आपल्याला ना स्वतःला डिसिप्लिन करणं गरजेचं आहे. ह्या थोड्या बहुत डिसिप्लिन गोष्टी आहेत, ह्या काही न करायच्या गोष्टी आहेत, आपण करतो. मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी एक गोष्ट सांगतो, तुम्हाला असा विचार करा की मला माझा बिझनेस फ्रँचायझी मॉडेलमध्ये न्यायचा आहे. माझा कपड्याचं दुकान आहे, माझ्या कपड्याच्या दुकानाची मला फ्रँचायझी काढायच्या. तुम्ही म्हणाल सर इथं एकच दुकान नीटनेटकं चलत नाही, फ्रँचायझी कशा चालतील? होतील. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ह्या गोष्टी आहेत सिस्टमायझेशन करणे. कोणीतरी मला लिहिलं होतं की सर मला माझ्या बिझनेसमध्ये सिस्टीम्स लावून हव्यात. जरा लेंदी प्रोसिजर आहे ती. कुठल्याही बिझनेसमध्ये सिस्टीम्स लावणं जरा लेंदी प्रोसिजर आहे. म्हणजे त्याला एक साधारणपणे 3 महिने 6 महिन्याचा वेळ द्यावा लागतो. त्याला तिथेही सातत्याने लक्ष देऊन त्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन करून घ्याव्या लागतात. मी तुम्हाला वरवर सांगून देईल, तुम्ही ते इम्प्लिमेंट स्वतः करून घ्या. काय लागतं बिझनेसमध्ये करायला? तर ह्या 6 गोष्टी आहेत. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या, डूज अँड डोंट्स. ह्या गोष्टी केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आपण पुढचा घास गिळणारच नाही तुम्हाला, जर मी तुम्हाला ह्या गोष्टी नाही सांगितल्या. बघा, पहिला तर पार्ट तुम्हाला तुमच्या डेली हॅबिट्सवर लक्ष द्यायचं आहे. किती जण आहेत आता मी तुम्हाला तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही मला प्रत्येकाने बघितलेलं आहे. तुम्ही माझे फोटो पण पाहिले असतील खूप दिवसापूर्वी. गेल्या 2 महिन्यापासून कंटिन्युअसली कशावर काम करतोय? वेट लॉसवर काम करतोय. फिट दिसतोय का नाही तुम्हाला? जरा पहिल्यापेक्षा थोडी जाडी कमी झाली आहे का हो? ज्यांनी बघितलं मला खूप दिवसापूर्वी, पहिल्यापेक्षा जरा फिट वाटतोय का? ज्यांनी बघितलं त्यांनी सांगा यस और नो. ही गोष्ट आहे, एकच गोष्ट केली आहे, डिसिप्लिन. थोडंसं डिसिप्लिन. काही गरज नाही हर्बल लाईफची औषधं खायची, थोडं डिसिप्लिन. तर तुमच्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे डिसिप्लिन. स्वतःला त्रास करून घेतो आपण. ही गोष्ट मला जमत नाही, माझ्याकडे कस्टमर येत नाही, माझ्याकडे लॉस होतोय, मला सातत्याने त्रास होतोय, माझा कॉम्पिटिटर माझ्यापेक्षा पुढे जातोय, सारखं डोक्यात भनभन 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 चालू असतंय. एक गोष्ट तुम्ही आजपासून सुरू करा,
माझ्या फर्स्ट ऑर्बिटच्या मेंबर्सला मी सांगितलेली आहे, सगळ्यांना टास्क असाइनमेंट दिलेली होती. जे फर्स्ट ऑर्बिटचे मेंबर इथे आहेत त्यांनी सांगा. तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा एक टास्क दिला होता, ते होतं जर्नलिंग सांगितली होती. जर्नलिंग बघा, माझी ही स्वतःची वही आहे, ही माझी स्वतःची आहे. याच्यामध्ये मला जे डेली टास्क जे असतात ना ते मी लिहितो. जर्नलिंग माझी सातत्याने सुरू असते. ही छोटी आहे, अजून दुसरी मोठी आहे. तुम्हाला स्वतःची जर्नलिंग सुरू करायची आहे. लिहून ठेवत चला, जे मनात आलं ते लिहून ठेवायचे. तुमच्या टू डू लिस्ट ह्या नेहमी तयार असल्या पाहिजेत. आज झोपण्याच्या अगोदर उद्याची टू डू लिस्ट, उद्या मला काय कामं करायची आहेत हे लिहिलं पाहिजे. वहीत लिहिलं पाहिजे किंवा मोबाईलवर ऍप्लिकेशन घेऊन लिहिलं पाहिजे. टू डू लिस्ट तयार पाहिजे, तर तुमचा बिझनेस होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही एक रोज थोडी ना थोडी का होईना कसरत केली पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये एंडॉर्फिन सिक्रेट होईल, डिप्रेशन येणार नाही. आपण काय करतो, आपण डिप्रेशनचे शिकार आहोत सगळे. प्रत्येक गोष्टीचा लोड स्वतःवर आणून टाकतो. मी काय करू, माझं काही खरं नाहीये, मर. मी काय म्हणतो, चला एवढंच शिल्लक राहिलंय आपलं. तुम्ही बघितलं आता 4 आकडी आहेत आठवडे. आपण स्वतःला डिप्रेशन मध्ये टाकून जातो, स्वतःचा सॅबोटाज करतो. मी असाच आहे, माझं नुकसान झालंय, मी फार चांगला नाहीये, माझं डिसिजन मेकिंग चुकलंय, मी ह्या शहरात राहत होतो, आता गावी आलोय, माझं चुकलं की काय, चुकलं की काय, चुकलं की काय. स्वतःला आपण इतका त्रास करून घेतो. चला, दुसरा कोणीही त्रास देत नाही एवढा आपण स्वतःला त्रास देतो. येस और नो, खरं खोटं सांगा. जगात इतर कोणाची हिंमत नाही आपल्याला त्रास देण्याची, फक्त आपण स्वतःला त्रास करून घेतो. खरं का नाही खोटं, नीट कमेंट करून सांगा, येस और नो. इथे आपण माती खातो. माझ्या शब्दावर जाऊ नका, मी ग्रामीण भागातला आहे. आपण इथेच माती खातो. काय गरज आहे स्वतःला त्रास करून घ्यायची? काय गरज आहे? जगात तुम्हाला राज्य करायचं असेल ना, तुम्हाला बिझनेसमनच होणं गरजेचं आहे. नोकरी करून जगातला कोणताच मनुष्य अति श्रीमंत झालेला तुम्ही बघितलं नाही, बघणार पण नाही. त्रास करून घेणं बंद करा, स्वतःला डिसिप्लिन करा. तुम्ही जोपर्यंत स्वतःला डिसिप्लिन करणार नाही ना, तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. खूप जण काय करतात माहिती का, प्रत्येक गोष्टीला झिग मायक्रो मॅनेज करायला जातात. मायक्रो मॅनेजमेंट नाही करायचंय. तुम्हाला बिझनेस तुमचा ऑटोमेट करायचा आहे ना, मी तुम्हाला सांगेल पॉलिसी कशा तयार करायच्या, प्रोसेस कशा तयार करायच्या, सिस्टीम कशी लावायची, एसओपीज कशा तयार करायच्या, चेकलिस्ट कशा तयार करायच्या, सब कुछ सांगेल. त्रास करून घेणं बंद करा, कारण फॉर्म्युला आहे. हो, तुमचा बिझनेस असाच ऑटोमेट नाही होणार आहे. तुम्हाला फॉर्म्युल्यानं जावं लागेल. 5 स्टेप 6 स्टेप फॉर्म्युला आहे. आणि मी माझ्या मनचं नाही सांगत आहे, हे सगळं उपलब्ध आहे. हे सगळं नॉलेज उपलब्ध आहे. मी फक्त मराठीत सांगतोय, बाकी काही नाही करत आहे. मी फक्त त्या पोस्टमन सारखा इकडून तिकडे ट्रान्सफर करतोय, बाकी काही नाहीये. तर समजून घ्या, स्वतःला सॅबोटेज करणं बंद करा, स्वतःवर डाऊट घेणं बंद करा, माझ्याकडून काही होणार नाही असा विचार करणं बंद करा. तुमच्याबरोबर निलेश काळे आहे. जिथे जी गरज पडेल माझा नंबर सेव्ह करून ठेवा, 9860555247 हा नंबर सेव्ह करून ठेवा. तुम्हाला कधीही काही वाटलं तर मला मेसेज करा. आणि आता फक्त तुम्ही या सेशन मध्ये आलाय म्हणून नाही बोलत आहे, लाईफ लॉंग कधीही मेसेज करा, निलेश सर इथे ते अडकलंय, मदत नाही केली तर बोला. काय होत आहे माहिती का, आपण ह्या सेल्स प्रोसेस मध्येच अडकतोय. आपल्याला इथे प्रेझेंटेशन केल्यानंतर कस्टमर ऑब्जेक्शन देतोय आणि सेल नाही होत. नो सेल, नो प्रॉफिट, नो मनी. नो मनी म्हणजे भरपूर इन्सल्ट. जगात त्या व्यक्तीचा जास्त इन्सल्ट होतो ज्याच्याकडे पैसा आहे. तुमच्या अकाउंटला कोटभर रुपये पडून आहेत, जगात तुमचा कुणीच इन्सल्ट नाही करू शकत. पैसा हे बुलेट प्रूफ जॅकेट आहे. म्हणून आपल्याला पैसा कमवायचा आहे, भरपूर कमवायचा आहे. म्हणू द्या लोकांनी हावरट आहे, खूप पैसा करतो.
खूप पैसा पैसा करतो, पैशाच्या मागे लागला, माणुसकी सोडून दिली, रिलेशनशिप सोडून दिली, फक्त पैसा पैसा करतो. काही दिवस करावा लागेल. गप्पा मारला काय जातं. पैसा हे बुलेट प्रूफ जॅकेट आहे, जे तुम्हाला कित्येक संकटापासून वाचवू शकतं. टेन्शन घ्यायचं नाही. सो आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. सॉरी, जरा कॉल फॉरवर्ड करायचे राहिलेले. सो 4-5 गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत. पहिलं, आपल्या डेली हॅबिट्सवर आपल्याला काम करायचं आहे. हॅबिट्सवर लक्ष द्या, नीट करा. दुसरी गोष्ट, जर्नलिंग सुरू करा. तिसरी गोष्ट, आपल्याला स्वतःला सॅबोटेज करणं बंद करा. स्वतःवर डाऊट घेणं बंद करा. तुम्ही स्वतःवर डाऊट घेत बसू नका. जग आहे डाऊट घ्यायला. तुम्ही डाऊट घेत बसला तर जगाने काय काम करायचं आहे. सो स्वतःवर डाऊट घेणं बंद करायचं. स्वतःला डिसिप्लिन्ड करायला शिका. स्वतःला तुम्ही जेवढं डिसिप्लिन कराल ना, तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल. तुम्ही म्हणाल सर ह्या गोष्टी बोलायला छान वाटतात, करायला फाटून जाते. नाही, सोपं आहे, खूप सोपं आहे. जगात मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लोकांच्या खिशातून पैसे काढणं खूप अवघड काम आहे. जे हे वाक्य पण जेवढं खरं आहे ना, तेवढंच हे वाक्य पण खरं आहे. हे काम खूप सोपं पण आहे. तुमच्या आजूबाजूचे खूप सारे लोक करत आहेत. आपण काय करू शकत नाही, आपण करू शकतो. आय गॅरंटी यू. फक्त काय करावं लागेल, आपल्याला ह्या 7 पिलर्सवर काम करावं लागेल. म्हणून तर या सेशनचं मी नाव ठेवलंय मार्केटिंग सेल्स स्ट्रॅटेजीज. ह्या गोष्टी सुरुवात मार्केटिंग पासून होईल. का तर जेवढं आपण जास्त दिसू तेवढं आपण जास्त विकू. फॉर्म्युला आहे. आणि उद्या आपण ह्याच्यावरच काम करणार आहोत की मार्केटिंग कशी करायची, आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग आणि सेल्स. त्यानंतर आपण ऑपरेशन्सकडे जाऊ. मार्केटिंग, सेल्स, ऑपरेशन्स, HR सगळे मुद्दे कव्हर करून देतो तुम्हाला 3 दिवसाच्या पिरियडमध्ये. सो आता सध्या पुरतं ह्या सेशनमध्ये आपण विराम घेतोय. ओके, सरांचा मेसेज आला 10 वाजले सर. सो या सेशनमध्ये आपण इथे थांबूया. उद्याच्या सेशनमध्ये 9 वाजता आपण भेटू. ठीक आहे. जर मी थोडं गावी जाणार आहे, गावी जायला लागलं मला तर फक्त एखाद दिवस आपण सेशन एक्सटेंड करू. जर वापस आलो वेळेत तर आपण वेळेत भेटूया. सो आजचं सेशन कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद. गुड नाईट.